नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवता यावेत या दृष्टिकोनातून इतिहास या विषयाची एक महत्त्वाची सिरीज मी आपल्या या युट्यूब वर या ठिकाणी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण 1000 प्रश्न इतिहास या विषयाचे सॉल्व्ह करणार आहोत. लक्षात घ्या, हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्हाला मी प्रश्न समोर या ठिकाणी देणार आहे आणि याच सोबत तुम्हाला या प्रकारचा स्टॉप वॉच देखील या ठिकाणी मिळेल. या स्टॉप वॉच मध्ये तुम्हाला केवळ 15 सेकंदामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. केवळ प्रश्न पाहण्याचा आणि लेक्चर ऐकण्याचा या ठिकाणी काम करू नका. तर तुम्ही पण या लेक्चर सिरीज मध्ये इन्व्हॉल्व या ठिकाणी व्हा आणि यामध्ये जे पण तुम्हाला योग्य उत्तर वाटेल ते कमेंट बॉक्स मध्ये त्याचा पर्याय क्रमांक जरूर तुम्ही या ठिकाणी लिहा. तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्वाचं या ठिकाणी सेशन. आता लक्षात घ्या, या प्रकारचा हा प्रश्न आहे. प्रश्न नीट आपण या ठिकाणी पहिल्यांदा वाचून घेऊ आणि प्रश्न वाचून झाल्यानंतर मात्र या प्रकारचे 15 सेकंद जे आहेत ते तुमच्या ठिकाणी सुरू होतील. त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय. आता बघा, इथं म्हणलेलं आहे की 1923 रोजी मद्रास प्रांतात स्वराज्य पक्षाची स्थापना. 1923 रोजी मद्रास प्रांतात स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या पुढाऱ्यांद्वारे करण्यात आली, अशा प्रकारचा प्रश्न आहे. यामध्ये पट्टाभी सीतारामय्या, सी राजगोपालचारी, एस सत्यमूर्ती, श्रीनिवास अय्यंगार, सी राजगोपालचारी आणि एस सत्यमूर्ती आणि के पलन अशा प्रकारचे पर्याय आहेत. तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. ते पण केवळ 15 सेकंदामध्ये. तुमचा वेळ सुरू होतोय आता. विदिन 15 सेकंड मध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे पण काय वाटतं ते या ठिकाणी जरूर कमेंट्स मध्ये याचा पर्याय तुम्ही या ठिकाणी लिहा. प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे. लवकर करा, लवकर करा. 15 सेकंद तुमचे इथे कंप्लीट झाले. आता लक्षात घ्या, या प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एस सत्यमूर्ती आणि श्रीनिवास अय्यंगार हे याचा राईट आन्सर आहे. याची पार्श्वभूमी काय आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगेल. महात्मा गांधींनी 1920 ला असहकार चळवळ सुरू केली होती आणि या असहकार चळवळीच्या माध्यमातून महात्मा गांधींनी संपूर्ण भारताला एक आव्हान केलं होतं की मी एका वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्वराज्य आणून देतो. परंतु झालं असं की 5 फेब्रुवारी 1922 ला एक प्रकरण घडलं, ज्या प्रकरणाचं नाव आहे चौराचौरी प्रकरण. या चौराचौरी प्रकरणावरनं महात्मा गांधींनी ही आपली असहकार चळवळ जी आहे ती या ठिकाणी स्थगित केली आणि ज्याचा परिणाम काँग्रेसच्या डिसेंबर 1922च्या गयामध्ये भरलेल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी दिसून आला. गया काँग्रेस अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. एक आहे फेरवादी आणि दुसरे आहे नाफेरवादी. तर लक्षात घ्या, जे फेरवादी होते त्या फेरवादी लोकांनी एक महत्वाचा राजकीय पक्ष मार्च 1923 ला स्थापन केला. त्याच पक्षाचं नाव होतं स्वराज्य पक्ष. चित्तरंजन दास हे या पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. तर या पक्षाचे सेक्रेटरी हे मोतीलाल नेहरू या ठिकाणी आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या पक्षानं अत्यंत महत्वाची कामगिरी या ठिकाणी अनेक निवडणुकांमध्ये बजावल्याचं दिसून येतं. सन 1923 ला जेव्हा निवडणुका झाल्या तर त्या 23च्या निवडणुकांमध्ये, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्वराज्य पक्ष हा भारतातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्याचं एकंदर दिसतं. याचबरोबर हा पक्ष सत्तेमध्ये सहभागी न होता त्यानं विरोधी पक्षाची भूमिका या ठिकाणी बजावली आणि विशेष म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जे मोठे बंधू होते विठ्ठलभाई पटेल, तर या विठ्ठलभाई पटेलांच्या माध्यमातून भारतातला पहिला भारतीय व्यक्ती ज्याला या ठिकाणी त्यांनी सभापती बनवल्याचं एकंदर दिसतं. तर पहिले भारतीय सभापती म्हणून विठ्ठलभाई पटेल या पक्षाच्या माध्यमातून विराजमान झाल्याचं एकंदर दिसून येतं. याच सोबत 1924 साली जे काही नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर त्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील या पक्षानं घवघवीत या ठिकाणी यश मिळवलं आणि बऱ्याच ठिकाणी आपले महापौर देखील निवडून आणल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या पक्षांनी 1919च्या कायद्याला विरोध या ठिकाणी केला, ज्याचा परिणाम असा झाला मुडीमन समिती, अलेक्झांडर मुडीमन समिती सरकारला गठीत करावी लागली. याचबरोबर या पक्षानं सातत्यानं गोलमेज परिषद जी आहे त्या गोलमेज परिषदेची मागणी या ठिकाणी केली आणि त्याचमुळे 1932 ला पुढे जाऊन 1930-32 ला पुढे जाऊन गोलमेज परिषद देखील इंग्रज सरकारला घ्यावी लागल्याचं एकंदर दिसतं. तर अशा प्रकारचा हा स्वराज्य पक्ष आहे. तर त्या स्वराज्य पक्षाची मद्रास प्रांतात स्थापना केली हे सत्यमूर्ती आणि श्रीनिवास अय्यंगार. यांसारखे प्रश्न राज्यसेवेसाठी
किंवा युपीएससी साठी खूप जास्त महत्वाचे आहे, कंबाईनच्या पेपरला देखील असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चलो आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे, गजनफर. गजनफर हे साप्ताहिक कोणी सुरू केलं, अशा प्रकारचा साधा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. वृत्तपत्राशी संबंधित हा प्रश्न आहे. तुळशीदास जाधव, बापूसाहेब आणे, कुर्बान हुसेन आणि शंकर देव अशा प्रकारचे इथे पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तुम्हाला या पर्यायाचं योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचंय. 15 सेकंद तुमचे सुरू झालेले आहेत. लवकरात लवकर या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी द्या. पर्याय पहा, तुळशीदास जाधव, बापूसाहेब अणे, कुर्बान हुसेन आणि त्याचबरोबर शंकरराव देव. तुमचे 15 सेकंद आता इथे या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. तर लक्षात घ्या, हे गजनफर हे जे साप्ताहिक होतं, तर हे गजनफर हे साप्ताहिक हे सोलापूर मधून या ठिकाणी होत होता. तो सोलापूर मधनं सुरू करणारे हे साप्ताहिक जे आहे ते या ठिकाणी कुर्बान हुसेन जे आहे, तर त्या कुर्बान हुसेन यांनी या प्रकारचं साप्ताहिक सुरू केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता प्रश्न पडेल, कुर्बान हुसेन कोण आहे? तर लक्षात घ्या, जेव्हा महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ 1930 साली या ठिकाणी सुरू केली होती, तेव्हा या सविनय कायदेभंग चळवळीचं कार्य सोलापूरमध्ये खूप जास्त आक्रमक आणि वेगामध्ये या ठिकाणी सुरू झालेलं होतं. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मार्शल लॉ देशभरात केवळ सोलापूरमध्ये या ठिकाणी लागू केला गेला होता. आणि त्या मार्शल लॉ लागू केल्यानंतरही हा मार्शल लॉ कसा अमानवीय आहे यासाठी ज्यांनी आंदोलन केलं त्यापैकी एक होते, ते म्हणजे कुर्बान हुसेन. लक्षात घ्या, या कुर्बान हुसेन यांच्यावर महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रभाव पडल्याचं एकंदरीत दिसतं. आणि या कुर्बान हुसेन यांनी जसं लोकमान्य टिळकांचं केसरी नावाचं वृत्तपत्र होतं, सेम त्याच प्रकारे त्या केसरी या वृत्तपत्राच्या आधारावर त्यांनी गजनफर हे साप्ताहिक सुरू केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर कुर्बान हुसेन हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. चलो त्यानंतर लगेच आता दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपण जर पाहिलं तर खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा स्थापना दिवस हिंदी पत्रकारिता दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो? तर हिंदी पत्रकारिता दिन म्हणून कोणत्या वृत्तपत्राचा स्थापना दिवस हा साजरा केला जातो? हिंदी पत्रकारिता दिन. पर्याय जर आपण पाहिले तर समाचार दर्पण, उदंत मार्तंड, नवजीवन आणि त्याचबरोबर जामे जमशेद अशा प्रकारचे हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहेत. तर तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय हिंदी पत्रकारिता दिनशी संबंधित या प्रकारचा तुमचा वेळ आता सुरू होतोय. 15 सेकंदामध्ये तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. लवकरात लवकर याचं योग्य उत्तर द्या. पटकन उत्तर द्या, पटकन उत्तर द्या. व्हेरी गुड. आता पहा, हा जर आपण प्रश्न या ठिकाणी पाहिला तर हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा होतो इथून या ठिकाणी आपला कार्यक्रम सुरू होणार आहे. तर लक्षात घ्या, हिंदी पत्रकारिता दिन हा 30 मे ला आहे. तर 30 मे ला हिंदी पत्रकारिता दिन या ठिकाणी आहे. आणि या प्रश्नाचं राईट उत्तर जे आहे ते या ठिकाणी उदंत मार्तंड आहे. लक्षात घ्या, पंडित जुगल किशोर शुक्ला जे आहेत, पंडित जुगल किशोर शुक्ला, तर या जुगल किशोर शुक्ला यांचं हे वृत्तपत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. तर यांनी या ठिकाणी उदंत मार्तंड हे वृत्तपत्र 30 मे सन 1830 ला सुरू केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर 30 मे 1830 साली उदंत मार्तंड हे हिंदीतलं पहिलं वृत्तपत्र आहे. आणि म्हणून या वृत्तपत्राचा स्थापना दिवस हा या ठिकाणी हिंदी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. जसं की मराठीमधलं पहिलं वृत्तपत्र दर्पण, आणि त्यामुळे 6 जानेवारीला सुरू होणारं जे काही दर्पण आहे तर त्या दर्पणचा स्थापना दिवस हा मराठी पत्रकारिता दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारचा उदंत मार्तंडवर प्रश्न येऊ शकतात, युपीएससीला येऊ शकतात, राज्यसेवेला येऊ शकतात. व्यवस्थित त्या ठिकाणी पहा. आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे या ठिकाणी जाऊया. तुम्हाला नेक्स्ट प्रश्न आता या ठिकाणी दिलेला आहे, हा समोर आहे. महत्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित या ठिकाणी पहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रकारचा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पहा काय प्रश्न आहे की सन 1884 रोजी दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? 1884 ला स्थापना झालेली आहे दीनबंधू सार्वजनिक सभेची. तर या दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली अशा प्रकारचा प्रश्न आहे. पर्याय समोर आहे, कृष्णराव भालेकर, गणपतराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले आणि त्याचबरोबर या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे.
या प्रकारचे हा प्रश्न आपल्याला दिसतो. तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी लवकरात लवकर द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता. केवळ 15 सेकंदामध्ये या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर बरेचसे विद्यार्थी मित्र कमेंट बॉक्सचा उपयोग करत नाही, उत्तर देत नाही. तर मला तुम्हाला सांगायचं की उत्तर द्या ही तुमच्यासाठी सुरू केलेली सिरीज या ठिकाणी आहे. तर येस, 15 सेकंद आपल्या कंप्लीट या ठिकाणी झालेले आहेत. तर लक्षात घ्या, दीनबंधू सार्वजनिक सभा जी आहे ती या ठिकाणी सुरू केली ती म्हणजे कृष्णराव भालेकर. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आता काय नेमकी याची पार्श्वभूमी होती ती आपण थोडीशी समजून घेऊया. बघा, आपल्याला दिसून येतं की सन 1870 ला पुन्हा सार्वजनिक सभा स्थापन झाली होती. 1870 साली पुन्हा सार्वजनिक सभा जी आहे तर ती पुणे सार्वजनिक सभा या ठिकाणी स्थापना करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. पुन्हा सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली तर सार्वजनिक काका ग.वा. जोशी यांच्या माध्यमातून ही पुन्हा सार्वजनिक सभा स्थापन केल्याचं एकंदरीत दिसतं. तर पुन्हा सार्वजनिक सभेसारखीच एक संघटना आपली सत्यशोधकांचीही असली पाहिजे या इराद्यानं या कृष्णराव भालेकरांनी 1884 ला दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना केल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या, या कृष्णराव भालेकर जे आहे यांनी दीनबंधू नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. हे दीनबंधू वृत्तपत्र जर आम्ही पाहिलं तर 1877 ला सुरू झालं होतं आणि सत्यशोधक समाजाचं ते मुखपत्र होतं. 1880 ला हे वृत्तपत्र या ठिकाणी बंद पडलं आणि हे वृत्तपत्र नारायण मेघाजी लोखंडे हे आता या ठिकाणी सुरू करतात असं एकंदर दिसतं. 1880 नंतर जे दीनबंधू वृत्तपत्र होतं तर त्या वृत्तपत्रामधनं कामगारांच्या समस्या नारायण मेघाजी लोखंडेंनी मांडल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, या कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना 1884 ला केली आणि त्यांचे जे भाचे होते ज्यांचं नाव होतं गणपतराव पाटील, तर त्या गणपतराव पाटलांना सांगितलं की या दीनबंधू सार्वजनिक सभेचं एक मुखपत्र तुम्ही या ठिकाणी तयार करा आणि मग ते मुखपत्र या ठिकाणी होतं दिन मित्र. लक्षात घ्या, तर दिन मित्र नावाचं वृत्तपत्र हे कोणी सुरू केलं तर गणपतराव पाटील जे आहेत त्यांनी या ठिकाणी सुरू केलं. तर गणपतराव पाटलांना दिन मित्र का असं पण या ठिकाणी म्हणलं जातं. तर या प्रकारे दिन मित्र हे वृत्तपत्र हे गणपतराव पाटील या ठिकाणी सुरू करतात 1884 पासून. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता झालं असं की गणपतराव पाटील जे कृष्णाजी भालेकरांच्या ठिकाणी भाचे या ठिकाणी आहे तर वयाच्या 27व्या वर्षी ते या ठिकाणी निधन पावले. मग झालं असं की या कृष्णराव भालेकर जे आहे तर त्यांनी स्वतःचा मुलगा, त्यांची जी बहीण आहे म्हणजे गणपतराव पाटील यांची जी आई आहे ती त्यांना या ठिकाणी आपला मुलगा दत्तक या ठिकाणी दिला आणि तोच मुलगा म्हणजे मुकुंदराव पाटील आहे. तर लक्षात घ्या, हे मुकुंदराव पाटील पुढे 1910 ला शाहू महाराजांच्या आर्थिक सहाय्याद्वारे पुन्हा एकदा दिन मित्र या नावाचं वृत्तपत्र सुरू करतात असं एकंदरीत दिसून येतं. हा या प्रकारे दिन मित्राचा पूर्ण इतिहास या ठिकाणी हा अशा पद्धतीचा राहिला दिसता. तर मुद्दा समजून घ्या की दीनबंधू सार्वजनिक सभा ही कृष्णाजी भालेकरांनी सुरू केलेली आहे. मुद्दा नीट इम्पॉर्टंट आहे. चलो, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आता लगेच पाहूया. आता बघा, हा 45वा प्रश्न आहे ज्यामध्ये म्हटले की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करत नाही अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. तर कोणत्या वृत्तपत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करत नाही. तर या प्रकारे समोर पर्याय दिलेले आहेत: बहिष्कृत भारत, समता, जनता आणि त्याचबरोबर मूकनायक. अशा प्रकारचे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले वृत्तपत्र, त्यांची इथं नावं दिलेली आहेत. तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता. 15 सेकंद तुमच्याकडे आहेत. 15 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जो पण कोणता योग्य पर्याय या ठिकाणी वाटेल तो पर्याय तुमच्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी जरूर तुम्ही या ठिकाणी लिहा. यस, चला लवकरात लवकर. यस, व्हेरी गुड. आता पहा, 15 सेकंद तुमचे कंप्लीट झालेले आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी भूमिका मांडली होती गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करत नाही, तर ती जनता या वृत्तपत्रातनं या ठिकाणी मांडली होती. सन 1930 ला जनता हे वृत्तपत्र सुरू करण्यात आल्याचं दिसतं. आता बघा, बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारितेमध्ये सर्वात पहिलं पत्र होतं ते म्हणजे मूकनायक. सन 1920 ला 31 जानेवारी 1920 ला मूकनायक हे वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं असं एकंदरीत दिसून येतं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी साधारणतः 1925 ला बहिष्कृत भारत या नावाचं वृत्तपत्र सुरू केलं.
याच नंतर समता जे होतं हे समता 1927 ला या ठिकाणी सुरू केलं आणि जनता हे 1930 ला सुरू केलेलं वृत्तपत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. तर या प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली ही वृत्तपत्र जी मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगितलेली आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. 1857च्या विद्रोहावर सातत्यानं आयोग या ठिकाणी प्रश्न विचारत असतो. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये 1857 वर एक तरी प्रश्न असतोच. पहा, इथं प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणती डायरी अथवा साहित्य 1857च्या उठावावर प्रकाशझोत टाकणारे आहे. म्हणजे 1857च्या विद्रोहाची माहिती कोणत्या साहित्यातून या ठिकाणी मिळते, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर जिवंत कारतूस, दस्तंभू, सिपाई वॉर आणि गदर या नावाचं हे अशा प्रकारचे पर्याय आहे. तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे. आता केवळ 15 सेकंद तुम्हाला मिळत आहेत. तर या 15 सेकंदामध्ये तुम्हाला योग्य ते उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. लवकरात लवकर या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. केवळ रागाची भूमिका घेऊ नका. कमेंट बॉक्समध्ये त्याचा पर्याय जरूर या ठिकाणी तुम्ही लिहा. यस, व्हेरी गुड. तुला 15 सेकंद कंप्लीट झालेले आहेत. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचा राईट आन्सर काय आहे, तर दस्तंभू हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. आता दस्तंभू हे काय नेमकं होतं, तर ही एक डायरी आहे. तर मिर्झा गालिब नावाचे जे एक महत्वाचे मिर्झा गालिब जे आहे, तर हे महत्वाचे या ठिकाणी शेर व शायरी करणारे एक मोठे कवी या ठिकाणी आहे मिर्झा गालिब. तर हे मिर्झा गालिब जे होते त्यांची दस्तंभू आहे. मिर्झा गालिब जर आम्ही पाहिलं तर 1857च्या विद्रोहामध्ये सहभागी असणारा मुघल बादशाह बहादूर शाह जफरचे हे या ठिकाणी पोएट आहे, हे लक्षात घ्या. दरबारी कवी आहेत मिर्झा गालिब. तर या मिर्झा गालिबला 1857च्या विद्रोहामध्ये ज्या पण काही घटना दिसल्या त्या त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहिल्या. तर त्या डायरीचं नाव दस्तंभू असं या ठिकाणी होतं. मुद्दाने त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग जिवंत कारतूस काय आहे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे आहेत, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या ठिकाणी या प्रकारचं एक महत्वाचं कथासंग्रह लिहिला. त्याचं नाव या ठिकाणी आहे ते म्हणजे जिवंत कारतूस. जिवंत कारतूस मध्ये सन 1942च्या चलेगाव चळवळीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 1942च्या चळवळीमध्ये कशा प्रकारे साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इथे या ठिकाणी कार्य केलं, या प्रकारची भूमिका जिवंत कारतूस मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, या लेक्चर सिरीजचा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये खूप जास्त फायदा होणार आहे. लक्षात घ्या, आता सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. निवडणुकांच्या बातम्या, निवडणुकांच्या वृत्तपत्रांच्या पेजेस सगळे भरलेले आहेत. तर तुम्ही पण त्या निवडणुकांच्या संपूर्ण माहोलमध्ये असताल. मात्र हे लक्षात ठेवा, आयोगाने जरी परीक्षा पोस्टपोन केली असली तरी परीक्षा या ठिकाणी होणारच आहे आणि त्यामुळं तुम्हाला तुमचा अभ्यास या ठिकाणी सोडायचा नाहीये. स्पर्धा परीक्षामध्ये जर का अभ्यासामध्ये खंड पडला तर मात्र पोस्ट मिळवणं हे खूप जास्त कठीण होऊन जाईल आणि म्हणून अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. रोज जो 8 तासाचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करत होता तो तासाच अभ्यास या ठिकाणी करा. जरी तुमचा अभ्यास प्रिलियमचा कंप्लीट झाला असला तरी तो तसाच चालू ठेवा. मेन्सचा अभ्यास या ठिकाणी कंप्लीट करा. 2025 ची तयारी जे करतायत त्यांनी ऑप्शनल आणि जीएस सारखे सब्जेक्ट या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर या ठिकाणी करा. इतिहास या विषयात जर काही अडचण असेल तर या प्रकारे आपलं हे ऍप्लिकेशन आहे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण. तर हे ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोर वर जाऊन या ठिकाणी डाउनलोड करू शकता किंवा आपल्या इथं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील याची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर पण तुम्ही या ठिकाणी हे ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करा. या ऍप्लिकेशन मध्ये 100 रुपयापासून ते 20,000 पर्यंतच्या बॅचेस आहेत. तुम्हाला जी पण कोणती बॅच या ठिकाणी इथं हवी आहे ती बॅच तुम्ही इथं या ठिकाणी जाऊन जरूर या ठिकाणी जॉईन करू शकता. आपण थोडक्यामध्ये आपल्याकडे कोणकोणत्या बॅचेस उपलब्ध आहेत त्या बॅचेसची एक महत्वाची माहिती इथे या ठिकाणी पाहून घेऊ, जेणेकरून तुम्हाला त्या बॅचेस जॉईन करणं या ठिकाणी खूप जास्त सोपं या ठिकाणी जाईल. जर तुम्ही 2025 ची तयारी या ठिकाणी करत असाल तर लक्षात घ्या 2025 साठी या 2 महत्वाच्या बॅचेस आपल्या उपलब्ध आहेत. इतिहास ऑप्शनल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि इतिहास जीएस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हे दोन्ही महत्वाच्या बॅचेस 2025च्या राज्यसेवा मेन्सला तुम्हाला खूप जास्त उपयुक्त होईल. जे 2025 ची तयारी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा, कारण ऑप्शनल आणि जीएस हे मेन्सचे सब्जेक्ट संपवण्यासाठी किमान 1 वर्षाचा कालावधी या ठिकाणी लागतो. त्यामुळे आतापासूनच अभ्यास या ठिकाणी तुम्ही सुरू करणे गरजेचं आहे. आपल्या बॅचेस ऑलरेडी इथे या ठिकाणी सुरू झालेले आहेत.
पुढे बघा, राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच आहे, कंबाईंड बेसिक फाउंडेशन बॅच आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा 2024 साठीची बॅच उपलब्ध आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची बॅच आहे. याचबरोबर समाज सुधारकाची बॅच इथं आहे. समाज सुधारकासोबत तुम्हाला पुस्तक देखील या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्ही ही बॅचेस या ठिकाणी जॉईन केली तर. सर्वात महत्वाची बॅच म्हणजे इतिहास PYQ बॅच. लक्षात घ्या, ही इतिहास या विषयाची PYQ बॅच ज्यामध्ये मागील 10-12 वर्षांपासून पूर्वीचे प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी सॉल्व्ह करून दिले जातात आणि त्याचं एक्सप्लेनेशन व भविष्यामध्ये कोणते प्रश्न या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन इथे या ठिकाणी दिलं जातं. तर ही बॅच खूप इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवा, वनसेवा, त्याचबरोबर कंबाईनची परीक्षा असू द्या, तांत्रिक सेवाच्या परीक्षा असू द्या, या सर्व परीक्षांचे प्रश्न या बॅच मध्ये तुम्हाला मिळून जातील. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे टेस्ट पेपर ज्यामध्ये टेस्ट पेपर आणि रिव्हिजन सिरीज आहे, संयुक्त पूर्व परीक्षेचे टेस्ट पेपर आणि त्याचबरोबर रिव्हिजन लेक्चर देखील तुम्हाला इथं उपलब्ध आहे. NCERT आणि त्याचबरोबर नेट सेटच्या बॅचेस देखील आपल्या या ऍप्लिकेशनवर या ठिकाणी आहे. तर जे पण तुम्हाला बॅचेस हवे आहेत तर त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा आणि आपला अभ्यास जो आहे तो भक्कम करा, जेणेकरून आपण जो विषय या ठिकाणी करतो, इतिहासासारखा विषय जो करतो, त्या इतिहासामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतात. तुम्ही या प्रकारचे कोर्स जॉईन करून जास्तीत जास्त मार्क इतिहास या विषयामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करा. आता सुरू करूया आपलं या ठिकाणचं लेक्चर. आता पहा, यानंतर हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे तो व्यवस्थित पहा. काँग्रेस म्हणजे नारदाचा सुभा असं मत खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचं होतं, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. काय प्रश्न आहे व्यवस्थित पहा. काँग्रेस म्हणजे नारदाचा सुभा या प्रकारची भूमिका काँग्रेस बद्दल कोणी या ठिकाणी व्यक्त केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विदा सावरकर, दिनकरराव जवळकर आणि महात्मा ज्योतिराव फुले अशा प्रकारचे पर्याय तुमच्या समोर या ठिकाणी आहे. तुम्हाला 15 सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे आता. द्या पटकन पटकन उत्तर द्या, पटकन उत्तर द्या, पटकन उत्तर द्या. येस, व्हेरी गुड. 15 सेकंद तुमचे कंप्लीट झालेले आहेत. लक्षात घ्या, लक्षात घ्या. या प्रकारचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले. तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे आणि काँग्रेस म्हणजे नारदाचा सुभा आहे अशा प्रकारची भूमिका मांडतात. नारदाचा सुभा म्हणजे इंग्रजांच्या इशाऱ्यावर चालणारी संघटना, अशा प्रकारची भूमिका महात्मा फुले या ठिकाणी स्थापन करतात. 1885 ला जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी म्हणतात, एकट्या उपऱ्या आर्यभट ब्राह्मणांनी स्थापन केली ती काँग्रेस, तिला कोण म्हणून विचारतो. या प्रकारची भूमिका महात्मा ज्योतिराव फुलेंनी इथे या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील काँग्रेसवर टीका त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. काँग्रेसचं आपण 4 आण्याचे सदस्य देखील व्हायला 4 आण्याचे सदस्य देखील आपण या ठिकाणी होऊ नये या प्रकारची भूमिका त्यांनी आपल्या अनुयायांना सातत्यानं दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. आणि काँग्रेसवर आणि गांधींवर टीका करताना बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल या नावाचा ग्रंथ देखील लिहिला, जो 1946 ला प्रसिद्ध झाल्याचा एकंदरीत पाहायला भेटतं. या प्रकारचा हा महत्वाचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया. चलो, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो आपण इथं पाहूया. आता बघा, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात की जे प्रश्न थोडेसे मोठे असतात, लेंदी स्वरूपाचे असतात, ते प्रश्न वाचायलाच वेळ जास्त जातो. त्यामुळे हे प्रश्न बारकाईने या ठिकाणी करा. पहा, आता इथं म्हटलेलं आहे की 25 डिसेंबर सन 1885 रोजी मुंबई प्रांतात काँग्रेसची स्थापना झाली, परंतु त्याच वर्षी कलकत्ता येथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 25, 26, 27 डिसेंबरला इंडियन असोसिएशनचे राष्ट्रीय अधिवेशन भरले. कलकत्ता येथे भरलेल्या या अधिवेशनास मुंबई प्रांतातील कोणत्या एकमेव प्रतिनिधीने मुंबई इलाक्याचे प्रतिनिधित्व केले? म्हणजे इथं असं म्हटलेलं आहे की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या इंडियन असोसिएशनचे किंवा इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचे अधिवेशन भरले होते कलकत्त्यामध्ये. तर त्या कलकत्त्याच्या अधिवेशनाला मुंबईतले कोणते एकमेव प्रतिनिधी गेले? मुंबई इलाक्याचे त्यांनी प्रतिनिधित्व तिथं केले. इथं प्रश्न दिलेला आहे, पर्याय आहे बाळ गंगाधर टिळक, विश्वनाथ नारायण मंडलिक म्हणजेच VN मंडलिक, सखाराम गणेश देऊसकर आणि गणेश वासुदेव जोशी. या प्रकारचं इथे या ठिकाणी प्रश्न आहे. तर तुम्हाला याचे राईट आन्सर या ठिकाणी द्यायचं आहे. 15 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. 15 सेकंद तुमचे सुरू झालेले आहेत आता. द्या पटकन पटकन उत्तर द्या, पटकन उत्तर द्या. प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घ्या.
आणि मित्रांना देखील या प्रकारची लेक्चर सिरीज जी आहे, जी आपल्या युट्यूबवर सुरू आहे, ती तुम्ही या ठिकाणी शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत ही लेक्चर सिरीज जाऊ द्या, जेणेकरून त्यांनाही या प्रकारचे सिरीजमध्ये सहभागी घेऊन आनंद येईल आणि त्यांना इतिहासातले महत्वाचे प्रश्न, इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी समजून येतील. आता लक्षात घ्या, इथे पाहायला भेटतं या प्रश्नाचा राईट आहे आन्सर आहे व्ही एन मंडलिक. तर व्ही एन मंडलिक हे एकमेव प्रतिनिधी जे या ठिकाणी 1885 ला कलकत्त्याला गेले आणि तिथल्या सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले. हा मुद्दा लक्षात घ्या. व्ही एन मंडलिक यांचं एक वृत्तपत्र होतं, ज्याचं नाव या ठिकाणी होतं नेटिव्ह ओपिनियन. लक्षात घ्या, नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, जे वृत्तपत्र व्ही एन मंडलिक यांनी सुरू केलं होतं. व्ही एन मंडलिक ज्ञान प्रसारक सभा या संघटनेशी संबंधित होते आणि त्यांनी देशकालीन मध्यंतरीय स्थितीचे वर्णन या नावाचा निबंध तिथे या ठिकाणी वाचला होता, असं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचं व्ही एन मंडलिक हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण या ठिकाणी पाहूया. इथं म्हटलेलं आहे की वऱ्हाड सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? वऱ्हाड सार्वजनिक सभा लक्षात घ्या. तर वऱ्हाड सार्वजनिक सभा एक पाहिली आपण दीनबंधू सार्वजनिक सभा, एक पुणा सार्वजनिक सभा, आता पाहतोय आपण वऱ्हाड सार्वजनिक सभा. तर वऱ्हाड सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे असा प्रश्न आहे. आर एन मुधोळकर, आर जी भांडारकर, एच एस चिपळूणकर आणि सी के बोले हे पर्याय इथं समोर दिलेले आहेत. तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचा वेळ आता सुरू होत आहे. 15 सेकंद तुमच्या समोर आहेत. तुम्हाला 15 सेकंदामध्ये या प्रश्नाचं योग्य ते उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. 15 सेकंदामध्ये योग्य उत्तर या ठिकाणी जरूर द्या. यस, तुमचा वेळ इथं सुरू झालेला आहे. आता यस, समाप्त झालेला आहे तुमचा वेळ 15 सेकंदामध्ये. तर लक्षात घ्या, वऱ्हाड सार्वजनिक सभेची स्थापना जी आहे ती आर एन मुधोळकर यांनी केल्याचं एकंदर दिसतं आणि ही वऱ्हाड सार्वजनिक सभा 1887 ला स्थापन झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसतं. पुन्हा सार्वजनिक सभेसारखीच एक संघटना असली पाहिजे या इराद्यानं वऱ्हाडमध्ये आर एन मुधोळकर हे वऱ्हाड सार्वजनिक सभेची स्थापना करतात. आणि लक्षात घ्या, पुढे जाऊन आर एन मुधोळकर ही संघटना काँग्रेसमध्ये विलीन देखील करतात. आर एन मुधोळकर 1902 ला काँग्रेसचे अध्यक्ष देखील बनल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. हे सी के बोले जे होते, तर हे सी के बोले महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीशी संबंधित असणारे कार्यकर्ते. खूप इम्पॉर्टंट आहे. सी के बोलेंवर सातत्यानं आयोग प्रश्न विचारत असतो, तर सी के बोले यांच्यावर प्रश्न येऊ शकतात. व्यवस्थित या ठिकाणी काम करा. कामगार हितवर्धक सभेची स्थापना यांनी केली. त्याचबरोबर पाहायला असं भेटतं मुंबई कामगार समितीचे हे सदस्य होते. 1921 ला 1924 ला ते या ठिकाणी मुंबई विधिमंडळाचे सदस्य देखील बनले आणि त्यांनी ग्राम जोशांची वतनं रद्द करा या प्रकारचं या ठिकाणी विधेयक मंजूर केलं आणि सार्वजनिक पाणवठ्यावर सर्व मानवजातीला पिण्याचं पाणी पिण्याचा अधिकार असला पाहिजे या प्रकारचं देखील विधेयक यांनी या ठिकाणी मंजूर केलं. आणि त्याचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला महाड 14 तळे सत्याग्रह देखील केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर यांनी मांडलेल्या विधेयकाची अंमलबजावणी करायची होती, म्हणून महाडमध्ये इथे या ठिकाणी 14 तळे सत्याग्रह करण्यात आल्याचं दिसतं. तर या प्रकारचे मुधोळकर जसे इम्पॉर्टंट आहे तसे सी के बोले हे देखील इम्पॉर्टंट आहे. सी के बोले यांच्यावर जे प्रश्न आहेत ते पुढे आपण पाहणारच आहोत. पहा, यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानांवरनं योग्य पर्याय ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. विधानांवरनं योग्य पर्याय ओळखा. दीनमित्र का गणपतराव पाटील यांनी कुलकर्णी लीळामृत हा ग्रंथ लिहिला. कुलकर्णी लीळामृत हा ग्रंथ गणपतराव पाटील यांनी लिहिला, जे दीनमित्रकार आहेत असा प्रश्न आहे. आणि या ग्रंथाची प्रस्तावना भास्करराव जाधव यांनी लिहिली. हा दुसरा याचा पर्याय या ठिकाणी आहे. तर तुम्हाला आता इथे या ठिकाणी द्यायचं आहे योग्य उत्तर. पर्याय इथं दिलेले आहेत. केवळ अयोग्य, केवळ ब योग्य, दोन्ही योग्य आणि दोन्ही अयोग्य. ठीक आहे, या प्रकारचा प्रश्न आहे. तुमचा वेळ या ठिकाणी सुरू होतोय. आता तुम्हाला केवळ 15 सेकंद आहेत. त्या 15 सेकंदामध्ये योग्य उत्तर या ठिकाणी द्या. पटकन द्या, पटकन द्या योग्य उत्तर. पटकन उत्तर द्या. येस, 15 सेकंद तुमचे कंप्लीट झालेले. लक्षात घ्या, कुलकर्णी लीळामृत हा ग्रंथ लिहिला ते म्हणजे मुकुंदराव पाटील यांनी. ठीक आहे, ब्राह्मणेतर चळवळीवर हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर मुकुंदराव पाटील यांनी 1913 ला कुलकर्णी लीळामृत हा ग्रंथ लिहिला. आणि लक्षात घ्या, या ग्रंथाची प्रस्तावना
ही आपल्याला इथं म्हणलेलं आहे की भास्कर जाधवने लिहिते हे बरोबर आहे. ठीक आहे, पहिलंच उत्तर हे चुकलं आहे. मुकुंदराव पाटलांनी लिहिलेलं आहे कुलकर्णी लीळामृत आणि भास्कर जाधव यांनी प्रस्तावना दिलेली आहे. कुलकर्णी लीळामृत हा ग्रंथ जर आपण या ठिकाणी पाहिला तर रघुनाथराव सबनीस यांना समर्पित केलेला आहे. रघुनाथराव सबनीस कोण होते तर कोल्हापूर संस्थानचे दिवाण होते. त्यांना हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. आणि या कुलकर्णी लीळामृत या ग्रंथावरनच शाहू महाराजांनी सन 1918 कुलकर्णी वतनं रद्द केलेली आहे, हे लक्षात घ्या. तर कुलकर्णी जे आहेत त्या कुलकर्णींची वतनं इथे या ठिकाणी रद्द करण्याचं काम शाहू महाराजांनी 1918 केलं कुलकर्णी लीळामृत या ग्रंथाच्या माध्यमातून. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे विधान 1 हे चूक आहे, मात्र ब जर आम्ही पाहिलं तर बरोबर आहे. त्यामुळे इथं आपल्याला पाहायला भेटतं केवळ ब हे योग्य या ठिकाणी आहे. या पद्धतीचे मित्रांनो की आपण हे लेक्चर सिरीज या ठिकाणी पाहत असताना लेक्चर सिरीज पाहून झाल्यानंतर तुमच्या मित्रांना ते या ठिकाणी शेअर करा. आणि या प्रकारे जर का कोणी इथे या ठिकाणी अजूनही आपला युट्यूब चॅनल जॉईन केला नसेल, सबस्क्राईब केला नसेल तर तो तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या. आणि याबरोबर डेली जे आपली या ठिकाणची ही लेक्चर सिरीज या ठिकाणी होत आहे त्या लेक्चर सिरीज मध्ये सहभागी व्हा, कमेंट्स करा, लाईक करा. तर मित्रांनो आपण इथे या ठिकाणी थांबूया. तुम्ही लेक्चर सिरीज जॉईन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार आहे तुमचे. थँक्यू व्हेरी मच.